नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पदावलीची संकल्पना, कंसाचे प्रकार आणि चिन्हाचे नियम आणि पद कसं ओळखायचं या गोष्टी शिकलो आहोत. आणि त्यासोबतच काल 8-9 उदाहरणं पण आपण पदावलीच्या संदर्भातले पाहिले होते. आता हे जे फळ्यावरचे उदाहरणं आहेत बोर्डवरचे, हे उदाहरण वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि हे सर्व कठीण उदाहरणं आहेत. कारण आता याच्यानंतर जे 2-3 भाग जे आपले येणार आहेत पदावली संदर्भातल्या उदाहरणांचे, ते सर्व किचकट पदावल्या असणार आहेत. तर हे जे उदाहरणं आहेत या ठिकाणी हे उदाहरणं कसे सोडवायचे ते आपण पाहणार आहोत. आता पदावलीच्या संदर्भात मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे पद मार्क करायचे. जेवढे टर्म्स असतील, जेवढे पदं असतील तेवढे मार्क करायचे. आणि पदं कसे ओळखायचे, तर जी पदावली आपल्याला दिलेली असते त्याच्यातला प्लस मायनसचे साईन आपण काउंट करायचे आणि टोटल जेवढे प्लस मायनसचे साईन काउंट होतील त्याच्यापेक्षा एकनं जास्त पदांची संख्या असते. पदावली सोडवताना पदांची संख्या किंवा पदं आपल्याला माहीत झाल्यानंतर ते पदं सेपरेटली सोडवायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या पदामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतील, ठीक आहे, तर त्या क्रिया कशा सोडवत न्यायच्या, डावीकडून उजवीकडे क्रियांचा जो क्रम असेल त्या क्रमाने क्रिया सोडवत न्यायच्या. या दोनच गोष्टी कंस सोडवताना किंवा पदावली सोडवताना आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर एकापेक्षा जास्त कंस असतील एखाद्या पदावलीमध्ये तर काय करायचं, तर सर्वात आतमधला जो कंस असते तो सर्वात आधी सोडवायचा, त्यानंतर त्याच्या बाहेरचा कंस सोडवायचा. अशा पद्धतीने आपण कंस पण सोडवत न्यायचे. आणि जर कंसामध्ये पदं जास्त असतील तर तीच पद्धत वापरायची, पदं मार्क करून क्रिया करत राहायच्या. ठीक आहे. तर आता या उदाहरणाद्वारे तुमच्या चांगल्या पद्धतीने हे लक्षात येणार. तर या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे, पहिलं उदाहरण हे पदावली आहे. ठीक आहे. आता या पदावलीमध्ये पदं किती आहेत, तर तुमच्या लक्षात येत आहे या पदावलीमध्ये पद एकच आहे. कारण पदावलीच्या बाहेर हे 2 आहे आणि इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. पद ओळखण्यासाठी आपल्याला प्लस मायनसचं चिन्ह पाहिजे, पण इथं नाही आहे. दुसरी गोष्ट, एक पद आहे पण ब्रॅकेट किती आहेत, ब्रॅकेट आहेत तुमचे, हा सर्वात बाहेरचा ब्रॅकेट. आता सर्वात बाहेरच्या ब्रॅकेटमध्ये पदं किती आहेत, तर सर्वात बाहेरच्या ब्रॅकेटमध्ये प्लसचं एक चिन्ह आहे. तर हे एक पद आणि हे दुसरं पद. ठीक आहे. आता आपल्याला हे सेपरेटली पद सोडवायचं आहे. तर कसं सोडवायचं पहा, हा जो बाहेरचा 2 आहे हा गुणेला हा पूर्ण कंस आहे. याचा अर्थ जोपर्यंत हा पूर्ण बाहेरचा कंस आपण सोडवणार नाही तोपर्यंत 2 गुणायचं नाही. मग हा बाहेरचा कंस आपण कसा सोडवायचा, सुरुवातले आतमधले कंस सोडवत न्यायचे, टर्म सोडवत न्यायचे. ठीक आहे. तर पहा काय करायचं, 2 गुणेला मैरपी कंस, याला कर्ली ब्रॅकेट किंवा मैरपी कंस म्हणतात, 25 गुणेला. आता हे जे पद आहे याच्यातला सगळ्यात आतमधला ब्रॅकेट, ठीक आहे, हा ब्रॅकेट आपण सोडवून घेऊ. 113 - 9 किती होतात, 113 - 9 होतात तुमचे 104. ठीक आहे. अधिक, आता हे सोडवायचं आपल्याला. आता मला सांगा पहिले क्रिया कोणती आली, डावीकडून भागाकाराची. ही क्रिया पहिले करा. 4/2 2 आणि इथं 2 आल्यानंतर 2 गुणेला 13 किती होतात तुमचे, 26 होतात. ठीक आहे. आणि हा कंस आपला पूर्ण. आता सर्वात आतमध्ये कोणता कंस आहे, हा कंस आहे. तर आता हा सोडवू आपण. ठीक आहे. बाकी जसं त्याचं तसं ठेवायचं. 2 गुणेला मैरपी कंसामध्ये 25 गुणेला. आता मला सांगा 104 अधिक 26 किती होतात आपले, 130 होतात. ठीक आहे. आता कोणता कंस सोडवायचा आपल्याला, हा कंस सोडवायचा आहे. आता 25 गुणेला 130 गुणाकार जर आपण केला, 25 0 0, 25 त्रिक 75, हातच्या आले 7, 25 1 25, 25 अधिक 7 32. आता हा शेवटचा गुणाकार, 2 जर 3250ला गुणलं तर किती होणार, 2 0 0, बे 5 10, हातचा 1, बे 2 4 अधिक 1 5 आणि बे 3 6. तर याचं उत्तर किती आलं या पदावलीचं, 6500. ठीक आहे. काय केलं आपण, ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे एकच पद होतं पूर्ण, तर आपण काय केलं, ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या क्रिया जशीच्या तशी ठेवली. ठीक आहे. मग ब्रॅकेटमध्ये पाहिलं, सर्वात मोठा जो ब्रॅकेट आहे सर्वात बाहेरचा, त्याच्यामध्ये किती टर्म आहेत ते पाहिलं, तर आपल्या लक्षात आलं याच्यात एक प्लसचं साईन आहे म्हणजे 2 टर्म आहेत. ठीक आहे. मग प्रत्येक टर्म आपण सोडवत नेलो. या टर्ममध्ये आतमधला ब्रॅकेट पहिले सोडवला, या टर्ममध्ये हे क्रिया डावीकडून उजवीकडे आपण सोडवत नेलो. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर किती आलं, 6500.
आता हे दुसरं जे उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये पहा पदं किती आहेत. तर तुमच्या लक्षात आलं की टोटल ब्रॅकेट 16, ब्रॅकेटच्या बाहेरही पाहायचं आहे आपल्याला पदं किती आहे. टोटल पदं आहे तिथं एक मायनसचं साईन आहे, म्हणजे पद आहे एक आणि हे टोटल दुसरं. ठीक आहे, हा पूर्ण ब्रॅकेट. आता हे जे पद आहे, हे पद सेपरेट आहे, त्याच्यामुळे याच्यात कोणती क्रिया करावी लागणार नाही. आता ब्रॅकेटमध्ये पदं किती आहेत ते चेक करा. तर सर्वात मोठा ब्रॅकेट हा महिरपी ब्रॅकेट आहे, महिरपी कंस आहे, कर्ली ब्रॅकेट आहे. तर याच्यामध्ये पदं किती आहेत, तर याच्यामध्ये हे 2 पदं दिसतात तुम्हाला, हे वर एक पद आणि हे दुसरं पद. आता मला सांगा, हे एक पद आहे. ठीक आहे, ठीक आहे. या पदामध्ये वजाबाकीची क्रिया आहे. ठीक आहे, डायरेक्ट करू. आता या पदामध्ये पुन्हा वेगवेगळ्या क्रियेचे किती पद आहेत, 2 पद आहेत. हे एक पद, हे दुसरं पद. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आता पदं सोडवत नेऊ. पहा बरोबर, हा ब्रॅकेट जर आपण सोडवला हे पद, तर 220 मधून 140 गेले, तुमचे राहतात 80. अधिकच्या जागी अधिक. आता पहा, हे पद सोडवा, 10 9 90, अधिकच्या जागी अधिक. आता -2 गुणेला 5. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, गुणाकारात किंवा भागाकारात चिन्ह वेगळे असतील तर काय करायचं, वजाचं चिन्ह द्यायचं. काय चिन्ह द्यायचं, वजाचं. ठीक आहे, चिन्ह वेगळे असतील तर वजा, चिन्ह समान असतील तर बेरीज, गुणाकार आणि भागाकारमध्ये. 5 दुने 10. ठीक आहे, 5 दुने 10. हां, महिरपी कंस पूर्ण वजा 100. आता पहा 80 अधिक. आता या ठिकाणी हे सोडवायचं आहे आपल्याला. एक लक्षात घ्या, हा काय आहे, तुमचा पॉझिटिव्ह नंबर आहे, धनपूर्णांक आहे किंवा धन नंबर आहे, आणि हा ऋण आहे. तर याचे चिन्ह कशात वेगळे आहे. ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी आपण करतो भिन्न, म्हणजे 2 पदांची, आणि चिन्ह ज्यावेळेस वेगळे असतात त्यावेळेस आपण काय करणार, वजाबाकी करणार. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 90 मधून 10 गेले 80, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, आपलं धन. ठीक आहे, तर हे आपण सोडवलं आहे, वजा 100. आता आपल्याला हा ब्रॅकेट सोडवायचा आहे. 80 अधिक 80 किती होतात, 160 वजा 100, आणि 160 मधून जर 100 गेले तर आपलं उत्तर किती येणार, 60 येणार. म्हणजे एकदम कमी जागी आपलं पदावलीचं उत्तर आपण काढू शकतो, आणि अचूक काढू शकतो, टर्म किंवा पदाची संकल्पना आपल्याला माहीत असेल तर. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे, हा अंश आणि हा छेद. आता अपूर्णांकाची पदावली सोडवताना पण काय करायचं, अंशामध्ये किती पद आहे, छेदामध्ये किती पद आहे, सेपरेटमध्ये आपल्याला सोडवत न्यायचं आहे. तर अंशाचा जर विचार केला तर पदांची संख्या किती आहे, प्लस मायनस चिन्ह काउंट करा. जेवढे प्लस मायनस चिन्ह असतील त्याच्यापेक्षा 1 न जास्त पद असणार. तर अंशामध्ये 2 पदं आहेत, छेदामध्ये पण 2 पदं आहेत. तर सेपरेटली आपण सोडवत नेणार. तर पहा या ठिकाणी काय, 102 इथं लिहितो मी, 102 भागेला उलट गुणेला 4ची रेसिप्रोकल लिहायचं आहे आपल्याला, गुणाकार व्यस्त लिहायचा आहे, 1/4 अधिक किती आले तुमचे 20. छेद या ठिकाणी किती आहे तुमचं, या ठिकाणी आपण डायरेक्ट करू शकतो, बे 1 बे, बे दुने 4. आता 4च्या खाली काही नाही, म्हणजे 1 छेद आहे. तर गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार करतो. बे 1 बे आणि 1 1 1, तर खाली आपण 1 लिहत नाही, 2 अधिक 20. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी काय करणार आपण, अंशाचा गुणाकार, 1 1 1 आणि बेचोक 8 अधिक 20, छेद 20 अधिक 2 20 अधिक 2 22. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ छेद समान करायचा आहे. ठीक आहे. तर छेद समान करताना आपण काय करू, याचा लसावी घेऊ. याचा लसावी किती येणार, छेदाचा 8 येणार. तो 8 लिहिला मी जसाच्या तसा. आता ज्याचा अंश 8 आहे, ठीक आहे, सॉरी, ज्याचा छेद 8 आहे त्याचा अंश आपण जसाच्या तसा या ठिकाणी लिहू. आता 8 1 8 म्हणून 1 1 1, तर 1 8 8 म्हणून 20 8 160. हे आपण अपूर्णांक या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. छेद 22 म्हणजेच काय तुमचं भागेला 22. ठीक आहे. आता 160 अधिक 1 किती येतात तुमचे 161. छेद किती आले तुमचे 8. आता भागेला उलट काय, पुन्हा गुणेला, तर याचा गुणाकार व्यस्त 1/8.
22. पुन्हा अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. तर या ठिकाणी आला तुमचा 161 गुणिला 1 161 आणि 22 आठी 2 आठी 16 आणि 2 आठी 16. तर 161 छेद 166 22 आठी 176 येणार आहे. 2 आठी 16 8 दुने 16शी 7. चला 2 आठी 16 16 ने 17 161 छेद 176 पेपरमध्ये आलेलं उदाहरण आहे. ठीक आहे. आता हे पण परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण आहे. तर या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, सर्वात आतमध्ये पहा ब्रॅकेट, सर्वात आतमधला ब्रॅकेट आपल्याला पहिले सोडवायचा आहे. ठीक आहे. बाकी कोणत्याच ब्रॅकेटला हात लावायचा नाही. तर पहा काय करू आपण, बाकी जसं त्या तसं ठेवणार. तर 6 वजा 9 मैरपी कंसात 18 वजा. आता पहा क्रिया डावीकडून उजवीकडे. 15तून 12 गेले 13 राहील, 15तून 12 गेले 3 राहिले. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होणार तुमचं 3 वजा 9. ठीक आहे. आता पुन्हा आपण आतमधला ब्रॅकेट सोडवू हावाला. तर बाकी जसं तसं 6 वजा 9 वजा मैरपी कंसात 18 वजा. आता याचं चिन्ह धन आहे आणि याचं चिन्ह ऋण आहे. तर आपण काय करणार, आपण करणार वजाबाकी. तर 9 मधून 3 गेले किती राहिले तुमचे 6 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. उत्तराला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा 6 वजा 9 वजा 18. आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह जर असेल तर कंसाच्या आतमधल्या संख्येचं चिन्ह चेंज होते, उलट होते. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे कंसाच्या आतमध्ये 6चं चिन्ह काय होणार, धन होणार 6. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी 6 वजा 9 वजा 18 अधिक 6 किती होतात तुमचे 24 होतात. 18 अधिक 6 किती होतात 24. ठीक आहे. तर 6 वजा, आता या ठिकाणी याचं चिन्ह धन आहे, याचं चिन्ह ऋण आहे. तर चिन्ह वेगळे असताना बेरीज वजाबाकीमध्ये आपण काय करणार, वजाबाकी करणार. 24 मधून 9 गेले किती राहिले तुमचे, 24 मधून 9 गेले 15 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला देणार म्हणजे ऋण चिन्ह देणार. आता पहा पुन्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणजे कंसाच्या आतमध्ये जेवढे पदं असतील प्रत्येकाचं चिन्ह उलट होणार. तर 15चं चिन्ह ऋण आहे तर काय होणार धन, म्हणजे 6 अधिक 15 आणि 15 अधिक 6 किती होतात तुमचे 21. तर या पदावलीचं उत्तर किती आलं तुमचं 21 आलं. ठीक आहे. आता हे अपूर्णांकाचं जे पदावली आहे याच्यामध्ये पण आपण काय करणार, पदमार्क करणार. पदमार्क करासाठी प्लस मायनसचं साईन 1 2, हे एक पद, दुसरं पद आणि तिसरं पद. आता सेपरेटली आपल्याला काय करायचं आहे, हे पद सोडवत न्यायचं आहे. तर पहिलं जे पद आहे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू, अंशाधिक अपूर्णांकामध्ये. तर 5 1 5, 5 अधिक 3 8, हे झालं तुमचं 8/5 वजा हे पद सोडवायचं 2/3 भागेला उलट गुणेला 13/12. ठीक आहे. अधिक आता हे पद सोडवायचं आहे तर इथं गुणाकार आहे, अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. 7 1 7 आणि 5 3 15. आता पुन्हा जर सोडवतो म्हटलं तर पद किती आहे, हे एक पद, हे दुसरं पद आणि हे तिसरं पद. तर 5/8 वजा 2 1 2 2 सख 12. तर आता या ठिकाणी पहा तुमचं 13 1 13 अंशाचा गुणाकार छेद साइन 3 18 अधिक छेदाचा गुणाकार आणि 7/15. आता या ठिकाणी हे आपण पाहिलेलं आहे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकीमध्ये ज्यावेळेस छेद भिन्न असतात त्यावेळेस आपण काय करतो, छेद समान करतो लसावी घेऊन. तर आता 18 15 आणि 8चा लसावी किती आहे, तर 18 15 आणि 8चा लसावी काढताना आपण काय करू, 18 15 आणि 8चा लसावी काढताना आपण काय करायचं, आपली नेहमीची पद्धत बॉक्स पद्धतच वापरू आपण शॉर्टकट वापरल्यापेक्षा. आता तीनही संख्येला कशानं भाग जाते, एका संख्येनं भाग जाते काय, कोणत्यात नाही जात. मग कमीत कमी 2 संख्येनं भाग जाते काय, 2 संख्येला भाग जाते काय, जाते. 18 आणि 15ला 3 भाग जातो तर आपण 3 भाग देऊ. 3 छक 18 3 5 15 आणि इथं 8 जसेच्या तसे. ठीक आहे. आता कमीत कमी 2 संख्येला अजून एका संख्येनं भाग जाते काय, जातो. 6 आणि 8ला 2 भाग जातो तर इथं 2 भाग देऊ. 2 6 2 8 हा 5 जसाच्या तसा. आता पहा खाली सर्वच्या सर्व संख्या अशा आलेल्या आहेत ज्या मूळ आहेत.
ठीक आहे. आता मूळ संख्या काय याची पण आपण एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. तर आता लसावी काढताना आपण काय करणार, या सर्व संख्यांचा गुणाकार करणार. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 पंच 90, 90 चोक 360. तर याचा जो एलसीएम आहे तो 360 येणार. ठीक आहे, किती येणार, 360 येणार. तर याचा एलसीएम आपण घेऊ 360. आता 8 न जर 360ला भागलं तर कितीचा भागाकार येणार, तर 8 न जर 360ला भागला, हा जो अंश आहे हा अंश जसाच्या तसा ठेवू आपण, गुणेला 8 न जर 360ला भागलं तर 8 चोक 32, किती उरले तुमचे 4, 8 पंच 40. ठीक आहे, वजा 18, हा 13 जसाच्या तसा ठेवा, अंश 18चा, गुणेला 18 न 36ला भागलं तर गुणाकार भागाकार किती येणार, 20 येणार, अधिक हा 7 जसाच्या तसा, गुणेला 15 न 36ला जर 360ला भागलं तर भागाकार किती येणार, 15 दुने 30 आणि 15 चोक 60. आता हे सोडवत नाही येतं आपल्याला. तर पहा 45 पाची किती होतात, 5 5 25, हातचे आले तुमचे 2, 5 चोक 20, 20 आणि 2 22, 225, वजा 13 दुने 26, 260. ठीक आहे, अधिक 7 चोक 28 आणि 7 दुने 14, 14 अधिक 2 16. शेत किती आलं तुमचं, 360. आता हे सोडवत नाही आपण. तर पहा पहिले धनसंख्येची बेरीज करून घ्या, सारख्या चिन्हाची. तर याची जर बेरीज केली तर 5 अधिक 8 किती होतात तुमचे, 1303, हातचा आला 1, 6 अधिक 2 8, 8 अधिक 1 9 आणि 2 अधिक 1 3, 393 शेत 360. याला सिम्प्लिफाय करता येते का आपल्याला, 3 भाग जातो, त्यामुळे 3 जर भाग दिला अंशाला आणि छेदाला, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3 आणि 3 1 3, 3 2 6, 3 0 0. तर 131 छेद 120 हे या पदावलीचं उत्तर येणार. आता हे जे शेवटची पदावली आहे किंवा शेवटचं उदाहरण आहे हे जवाहर नवोदय विद्यालय 2019 मध्ये विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, पद पाहायचे आहेत किती आहे. तर पद किती आहे, प्लस मायनस चिन्ह किती आहे, 1 आहे पूर्ण टोटल. ठीक आहे, 1 आणि ह्या कंसामध्ये हे दुसरं पद आहे. ठीक आहे, आता दुसऱ्या पदामध्ये कंस आहे एकापेक्षा जास्त. तर सर्वात मोठा कंस कोणता आहे, हा आहे बाहेरचा कंस. तर याच्यामध्ये पद किती आहेत, याच्यामध्ये पुन्हा 2 पद आहेत. तर आता सेपरेटली आपल्याला हे सोडवत न्यायचं आहे. तर सर्वात पहिले काय करायचं, पद हे जे पहिलं टर्म आहे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे. तर याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, अंशाधिक अपूर्णांकामध्ये. 15 दुने 30, 30 अधिक 1 31, 31 छेद 2 वजा. आता हे आपल्याला सोडवत न्यायचं आहे. 5 5 कॅन्सल झाले. ठीक आहे, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. तर याचं उत्तर आलं तुमचं 3 छेद 2 अधिक. आता हा कंस सोडवायचा आहे. तर 7 भागेला याला पण आपण अंशाधिकमध्ये करू, 4 1 4, 4 अधिक 3 7, 7 छेद 4 कंसाला गुणेला 2. ठीक आहे, तर 31 छेद 2 वजा 3 छेद 2 अधिक. आता पहा या ठिकाणी काय करू आपण, भागेला उलट गुणेला करणार. ठीक आहे, 7 गुणेला याचं रेसिप्रोकल घ्या, उलट घ्या, 4 छेद 7. ठीक आहे, गुणेला 2. आता पहा 31 छेद 2 वजा 3 छेद 2 अधिक 7 7 तुमचे कॅन्सल झाले. तर या ठिकाणी आलं तुमचं 4 छेद 1, 7 1 7 इथे 1 येणार ना, गुणेला 2. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी हा जो 2 आहे ना, हा 2 ह्या कंसाला गुणेला. तर कंसामधली क्रिया आपण पहिले करून घेऊ. तर 31 छेद 2 वजा, आता याचा छेद सारखा आहे काय, नाही, तर छेदाचा लसावी घ्या. तर याच्या छेदाचा लसावी किती येणार, 2 येणार. ठीक आहे, तर बे एक बे. ठीक आहे, म्हणून 3 1 3, मधात चिन्ह अधिकचं आहे. 1 गुणेला 2 2, म्हणून 4 दुने 8 आणि इथं गुणेला किती करायचं आपल्याला, 2 करायचं आहे. ठीक आहे, आता 2 2 कॅन्सल करू नका, होतात पण करायचं नाही, कारण आपल्याला छेद समान पाहिजे. तर या ठिकाणी पहा 31 छेद 2 वजा 3 अधिक 8 किती होतात तुमचे, 11, 11 छेद 2 गुणेला 2. तर या ठिकाणी आपण सोडवलं 31 छेद 2 वजा 11 दुने किती होतात, 22, अंशाचा गुणाकार 22 छेद 2. आता या ठिकाणी छेद समान आहे, तर
आपण क्रिया कशामध्ये करणार? अंशामध्ये. 31 मधून 22 गेले तुमचे राहिले 9 आणि इथं खाली राहिला 2. तर 902 या पदावलीचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदावलीची संकल्पना वापरून सॉल्व्ह करू शकतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकावर आधारित ज्या पदावल्या असतात त्या आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.